इथलेच एक सेवेकरी आपल्याला इथं आत्ता त्यांनी बघून हाक मारली. त्यांना विचारूया आपण त्यांची काय सेवा आहे काय. हे तर आपण काल बघितलेलंच आहे, मागच्या भागात बघितलेलंच आहे. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, अजिंक्य राहींज. मी राहतो माजलगावला. बर, इथे किती वर्ष झाले तुम्ही आहात? मी 2010 पासून. बर, आणि आता इथे काय करताय तुम्ही? आपले जे झाड लावलेत सगळे नारळाचे, आंब्याचे, त्याच्या म्हणजे एकदम आळ्यात गवत झालंय ना, त्याचं गवत काढण्याची सेवा आहे. बर बर, म्हणजे प्रत्येक चालू आहे आता गवत काढणं. बर बर, आणि मग तुम्ही शाळा कॉलेज काय करता का काय? हा, आता सध्या 11वी चालू आहे माझी. बर, दिवाळीच्या सुट्टी करता आला असा. जय गुरुदेव. तुमचं नाव आम्हाला सांगाल का? अभिषेक फपाड. कुठून आहात तुम्ही? पुणे. इथे किती दिवस आहेत तुम्ही वास्तव्याला? आता जवळजवळ 7-8 महिने झाले. बापरे, आणि मग तुम्हाला अनुभव आला असेल एक? हो, खूप आले असे. तो सांगाल का एखादा? असे जे की सेवा करून आपले काम पूर्ण होतात, म्हणजे सेवा केलेली कधी वाया जात नाही. बर, माणूस शांत होतो. अच्छा, जीवन कसं जगायचं हे माणसाला कळत नाही. बर बर. झाडू मारणाराही पूजा करतो, गोशाळा करणाराही पूजा करतो. बर बर, पुजारी असं हेच नाही इथे. म्हणजे कोणी मेन आहे असं नाही, फक्त गुरुजी आहेत ते. आणि सगळे एकत्रच वगैरे असं काही, आणि झाडं वगैरे लावलीत मागे छान. आता सेवा चालू आहे. तर आत्ताच आपण इथल्या सेवेकरांची माहिती ऐकली. आता आपण ऐकणार आहोत नरसिंह मंदिराची माहिती. इथे नरसिंह मंदिर आहे. तर आपल्याला भेटलेले रामेश्वरजी इथे बसलेले आहेत. तर त्यांच्याकडनंच आपण ही माहिती जाणून घेऊया. तर रामेश्वरजी, जय गुरुदेव. प्रथम जय गुरुदेव. काय म्हणताय? काय मस्त वाटलं इथे राहून. तुमच्या सर्व परिसर आमचाही दाखवताय, आम्हालाही छान वाटते तुमच्याशी बोलून. धन्यवाद. तर मला जाणून घ्यायचं होतं नरसिंह मंदिराबद्दल थोडस काही सांग. आता हे भगवान नरसिंहाचं मंदिर आहे. नरसिंह हे परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांचं आराध्य होतं. या कारणास्तव या ठिकाणी भगवान नरसिंहाची स्थापना करण्यात आली. आणि नरसिंह जयंतीचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो. असे भगवान नरसिंहाचं अधिष्ठान असणारं हे नरसिंह मंदिर आहे. आणि तुम्ही जर पाठीमाग नरसिंह भगवंताच्या मंदिराच्या पाहिलं तर औदुंबराच्या छत्रछायेखाली बसलेलं हे नरसिंहाचं मंदिर आहे. चला मग बघूया आपण. होय, चला नक्कीच या. तर मित्रांनो, आपण जाऊया आता औदुंबरा वृक्ष बघायला. बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. आणि आताच आपण नरसिंह मंदिराची माहिती घेऊन निघालो आहोत समाधी मंदिराकडे. अभिराम गुरुजी आहेत आपल्या सोबत. जय गुरुदेव. थोडा आवाज वाढवा फक्त आणि बघा. कसं आहे की तुम्ही एक सुंदर गोष्ट मला सांगितली की इथं आल्यापासून मी खूप शुद्ध बोलतोय. तर प्रामुख्याने म्हणजे गोष्ट गुरुदेवांनी आनंद आश्रमाची जी स्थापना केली ती त्यासाठीच की प्रत्येक मनावरती संस्कार व्हावा. आनंद आश्रम हा कुठलाही संप्रदाय नसून प्रत्येक मनावरती होणारा हा संस्कार आहे. आणि इथं 2 गोष्टी प्रामुख्याने आहे. एक तर मानवजाती, इथं कुठली जातपात मानली जात नाही. इथं गुरुदेवांनी एकच जात सांगितली, ती म्हणजे मानवजात. आणि एकच धर्म सांगितलाय, तो म्हणजे सेवा धर्म. तर जो इथं झाडू मारतोय ना, तोच इथं आवश्यकता पडली तर टॉयलेट पण स्वच्छ करणार, तोच भगवंताची पूजाही करणार, तोच आलेल्या सेवेकरी भाविक भक्तगणांना जेवूही घालणार. आणि प्रत्येकाच्याने जे थोडक्यात सांगायचं झालं तर जे एक असं आहे, गुरुदेवांनी एक बोधवाक्य दिलंय, यावलीसे आला आणि वाया गेला एक तरी असा मला दाखवा. जर जो यावलीत येऊन राहिला, जसं म्हणतो आपण की पोलिसाची ट्रेनिंग घेतली की तो व्यक्ती कुठेही गेला तर जगात उत्तम राहू शकतो, तसं आधी आपल्या इथं भारतीय संस्कृतीमध्ये होतं की जो गुरुकुलात राहिला ना त्याला विश्वाच्या कुठल्याही कोपऱ्यात टाका, तो आनंदानेच राहील. तसं हे आहे की इथं जो आला आणि त्याला इथली एकदार शिस्त लागली की तो शिस्तबद्धच आयुष्यात त्याचं व्यापन करेल. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत समाधी मंदिर येथे. आता आपण समाधी मंदिराची माहिती जाणून घेऊया अभिराम गुरुजींकडून. तर जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर हा परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका यांचा विग्रह जो की समाधी मंदिरा येथे स्थित आहे. तर जसं मी तुम्हाला परवाच्या दिवशी दाखवलं की एक परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका ज्या ज्ञानसागर सभागृहामध्ये बसायचे, त्या ज्ञानसागर सभागृहामध्ये गुरुदेवांची एक समाधी आहे, ते की मौन समाधी स्थळ आहे, जे की
म्हणजे जिथं ते बसून 5 जून 2016 रोजी त्यांनी जिथं मौन स्वीकारला ते स्थळ म्हणजे त्यांचं समाधीस्थळ, मौन समाधीस्थळ. आणि इथं ते देह त्यांचा जिथं आम्ही सगळं त्यांचे जे काही विधी झाले ते स्थळ म्हणजे हे त्यांचं समाधीस्थळ. आणि सोलापूरकरांसाठी एक उत्तम गोष्ट म्हणजे की जे गुरुदेवांच्या समाधी मंदिरातील पादुका आहेत त्या पादुका सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या मंदिरामध्येच मिळालेल्या आहेत, म्हणजे स्वयंभू आहेत. तर गुरुदेव एक गोष्ट सांगायची, आनंदाश्रम हा उपेक्षित पडलेली देवता आणि उपेक्षित पडलेली माणसाच्या सेवेसाठी हा आनंदाश्रम. तर आता तुम्ही 2 ते 3 दिवस झाले आमच्यासोबत आहात, तर तुम्ही एक गोष्ट बघितलीच असेल की इथं कुठलीही गोष्ट जे आहे ती अशी विकत आणलेली किंवा हे नाही, उपेक्षित पडलेलीच. म्हणजे अगदी समाधी मंदिराच्या दरवाजामधनं जे समोर महादेव दिसतात तेही चंद्रभागेमध्ये मिळालेले महादेव आहेत. आणि समोर मंदिर आहे ते सखाराम मंदिर. म्हणजे हे गुरुदेवांप्रती आज ज्या मंदिरामध्ये आपण उभे आहोत हे गुरुदेवांप्रती कृतज्ञता. समोर जो गणपती बाप्पा आहे तो गणपती बाप्पा गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आणि तो गुरुदेवांचा संकल्प सखाराम मंदिर. आणि ह्या त्या पादुका आहे. आता यांच्यावरती कवर लावलेलं आहे, आतमध्ये कवराच्या आतमध्ये त्या पादुका आहे ज्याच्यावरती समृद्धी चक्र आणि विष्णू म्हणजे नारायणाचे सगळे त्याच्यावरती आयुध आहेत आणि शंकराच्या देवळामध्ये मिळालेले आहेत. धन्यवाद, तुम्ही आम्हाला मदत केली, माहिती सांगा. असेच परत भेटू. बिलकुल बिलकुल नक्की. मी तर सांगेल तुम्ही पुनश्च एकदा या. आता लवकरच दत्त जयंती येत आहे तेव्हा तुम्ही या आणि तुमच्या सोबत बाकीच्या तुमच्या मित्रमंडळींनाही घेऊन या. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर्वप्रथम तुमचे धन्यवाद की तुम्ही ही जर्नी माझ्यासोबत एन्जॉय केली. आणि तुम्ही बघत असाल की मीच एकटा दिसतोय, कारण तो योगा काय झालंय आला इथं, तो आधीपासून येतो त्यामुळे इथल्या पोरांना ओळखतो. तर तो आता त्यांच्यासोबतच म्हणजे कुठं झाडं लाव, पाणी दे झाडांना, ते करत बसलाय. मग मी पण काय बोललो नाही, मी नवीन आहे, मला आवडतं फिरायला. मग फिरत बसलो, बघितलं. हे समाधी मंदिर खूप छान आहे मित्रांनो. आणि असंच प्रेम द्या, सबस्क्रायबर वाढवा, तुमची मदत अमूल्य आहे. तर आता तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो बाहेरून की समाधी मंदिर दिसतं कसं. ही इथे काजूची पण सुद्धा बाग आहे. जर कोणी कोकणात हा व्लॉग बघत असेल तर काजू प्रेमी बघा. तर हे बघू शकता तुम्ही समाधी मंदिर कसलं मस्त आहे मित्रांनो. आणि भेटूया परत एक नवीन विषय घेऊन. पार्ट ऑफ आनंदाश्रम जर्नी इथेच संपवूया आणि भेटूया पुढच्या काही विषयात. आणि जय गुरुदेव. अभिरामजी, जसं की हे यूट्यूब चॅनलवर हे सगळे व्हिडिओ जाणार, अगदी अगदी तसं आनंदाश्रम आनंदवाडीचं एखादं यूट्यूब चॅनल असलं आहे की आम्हाला सांगावं आणि आमच्या दर्शकांनाही ते सबस्क्राईब करायला मी सांगतो. बिलकुल बिलकुल. आपल्या आश्रमाचंही म्हणजे जिथं सद्गुरूंचे नित्यदर्शन होतं किंवा आश्रमातली संपूर्ण माहिती त्याच्यावरती आहे. आश्रमात जे जे उपक्रम होतात, जे जे सत्संग होतं किंवा रामनाम होतं, रामरक्षा होती, हवन होतं, ते सगळं आपल्याला त्याच्यावरती लाईव्ह अथवा नंतर त्याच्या व्हिडिओद्वारे आपल्याला ते बघायला भेटतं. तर आता आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव जे आहे ते आहे आनंदाश्रम सत्संगधारा. आपणही त्याचं सदस्यत्व स्वीकारावं आणि आपल्या प्रियजनांना, आपल्या मित्रांना, आपल्या इष्टांना, आपल्या बांधवांनाही त्याच्याविषयी प्रेरित करावं. जेव्हा आठवण येईल तेव्हा आपल्याला घरी बसूनही आनंदाश्रम बघता येईल. धन्यवाद. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपण आता यूट्यूब चॅनलची माहिती ऐकली आनंदाश्रमची, ते नक्की सबस्क्राईब करा. आणि हा बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना योगा सापडत नाही, हे बघा इथे योगा. कुठं होता तू राव? अरे ते प्लॉट मध्ये गेलतो पाणी द्यायला आंब्याच्या. तू आता इथं तुला सगळे ओळखते, तू सगळ्यांना ओळखतो म्हणून गायब डायरेक्ट. मी शूटिंग करत बसलो ना, उशीर झाला जरा. सकाळपासून शोधतोय राव तुला. म्हणलं आता हे रामला इकडे रमू द्यायला, आता कशाला जायचं तिकडे. आता असं वाटलं माझ्या ब्लॉग मध्ये येऊन, काय एकदम भारी वाटलं. आज सपोर्ट करायला, जरा सबस्क्राईब वाढवा, अजून प्रेम राहू द्या आपलं. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जय गुरुदेव. सबस्क्राईब करा.